हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता मी जस्ट माझं आवरलं आहे। ॲक्च्युली मला सकाळी उठल्यानंतरचं व्लॉग नाही करता आला शूट, खूप गडबड होती। मी उठून सगळं टिफिन वगैरे ह्यांचा बनवायचा होता, ह्यांना लवकर जायचं असतं त्याच्यामुळे त्यांचा टिफिन बनवायच्या गडबडीत। त्याच्यानंतर माझे योगा सेशन, मी योगा वगैरे केलं अर्धा एक तास। त्याच्यानंतर आता आवरलं आणि आता मी व्लॉग शूट करते। तर मी आता सगळं माझं दिवसाचं रुटीन दाखवणार आहे तुम्हाला। पूर्ण घर कसं मेसी झालं पूर्ण। अजून देवपूजा पण करायची आहे माझी। मी आता जस्ट आंघोळ केली आहे, हे सगळं आत्ता आवरणार आहे। बघा पूर्ण किचन तर दाखवूच नाही शकत मी, हे बघा सगळं पसारा पडला आहे। आता मी आवरते, दाखवते तुम्हाला कसं मी सगळं क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला कसं माझं घर दिसते दाखवते। इकडे पण रूममध्ये, बेडरूममध्ये पण खूप पसारा पडला आहे बघा, कपडे सगळंच। चला मी आता स्टार्ट करते, मला सगळं आवडते, सगळी माझी डेली रुटीन तुम्हाला दाखवते, ठीक आहे। जास्वंदीचं फूल किती सुंदर फुल आहे। आणखीन कळ्या आल्यात की नाही बघते मी। हा गुलाब तर काय आता केव्हापासून फुलच नाही आहे, कढीपत्ता पण छान झाला आहे। हे बघा आणखीन एक जास्वंदीची कळी आली इथे। गुलाबाला आले का कळी, ह्या गुलाबाला काय झालं काय माहिती, काय करावं लागेल। तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा, या गुलाबाला मी काय करू म्हणजे ते व्यवस्थित होईल पूर्वीसारखं। पूर्ण किडीने खाल्लंय मला। तर चला सगळ्यात आधी आपण देवपूजा करून घेऊया। आज देवांना आंघोळ घालते मस्तपैकी। आधी सगळे देव काढून घेते, त्याच्यानंतर देवारा वगैरे पूर्ण क्लिनिंग करून घेते आणि मग पूजा करते। देवाऱ्याच्या खालती टेबलावर पण बघा किती पसारा पडलाय तो। आधी देवारा क्लीन करून घेते व्यवस्थित स्वच्छ कपड्याने। देवारा पुसून झाला, आता देव वगैरे पण लावून झालेत ऑलमोस्ट। चॅनलला लाईक करा, जे लोक फर्स्ट टाइम माझा व्लॉग बघतात त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। आता तुळशीला पाणी वगैरे घालून घेऊया आपण। चला आता फायनल देवपूजा झाली। तशी मी देवपूजा आधी झाडू वगैरे मारून घेतली होती नॉर्मल, म्हणजे आपली जो रोजची झाडू वगैरे होती ती मारली होती। तरी पण आता एकदा क्लिनिंग व्यवस्थित सगळं घराची मला करायची होती, म्हणून मी पुन्हा साफसफाई करायला घेतली।
झाडू मारल्यानंतर पण हे पूर्ण लावून वगैरे घेतलं. देवपूजा सकाळीच झालेली चांगली असते, लवकर लेट होऊन त्याचा फायदा नाही ना, म्हणून. आता सगळं सोफा वगैरे सगळं आधी नीट करून घेते, चादर वगैरे व्यवस्थित हॉलमधलं आधी व्यवस्थित करून घेते. सगळ्यात आधी हॉल आवरते, मग हॉल आवरून झाल्यानंतर मग बेडरूम आणि मग किचन शेवटी. खूप बिनकामाच्या वस्तू टी व्ही नेटवर पडल्या होत्या, मग सगळ्या व्यवस्थित बघून व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवल्या. टी व्ही वगैरे पूर्ण छान पुसली, टी व्ही नेट छान पुसून घेतलं. बाबूची खेळणी नेहमी इकडे तिकडे पडलेली असतात, सॉफ्ट टाईज आणि ते. फायनली आता आपलं टी व्ही युनिट ऑलमोस्ट साफ झालेलं आहे, क्लिनिंग झालेलं. फक्त एकदा कपडा फिरून घेते की मग झालं. लॅपटॉप वगैरे पण पूर्ण इथं ठेवलं ना, लॅपटॉप कंटिन्यू इथे ठेवला का मग खाली धूळ वगैरे बसते. आमच्या इथे हवा खूप चालू असते ना कंटिन्यू, आणि विंडोज ओपन असतात. आणि विंडोज बंद केले नाही का खूप सफोकेशन व्हायला होतं, म्हणून मी विंडोज पूर्ण दिवस ओपन ठेवते. पण त्याच्यामुळे ना वाऱ्यामुळे कधी कधी थोडी थोडी धूळ येऊन बसते फर्निचरवरती. फायनली आपलं टी व्ही युनिट क्लीन झालेलं आहे. आता आपण देवाऱ्याच्या ज्या खाली टेबल आहे तो आपण क्लिनिंग करून घेऊया. तिथे पण खूप हे पडले बाबूचं, हे ते काय काय ठेवतो ना आणून, कोणी आलं काही बाहेरून आणलं का मग ते तिथेच टाकून देतात, मग ते तसंच पसारा पडला. तो पण आज क्लीन करून घेते सगळा आणि क्लीन ठेवते. टेबलावर फार काय नसतं आमचं, असंच किरकोळ काही गोष्टी लागतात त्या, जसं की मच्छरांची बॅट, मॉस्किटोची अगरबत्ती, त्याच्यानंतर रांगोळी वगैरे जी काढायला लागते बाहेर कधी तर ती, त्याच्यानंतर मॅचेसची देवाऱ्याला लागते म्हणून ते दिवाबत्तीचं तेल वगैरे हे सगळं. जास्त काही काय नसतं दुसरं. बऱ्यापैकी टेबल पण आता क्लीन झालेलं आहे. आता बाबूची बॅग भरून घेऊया, खूप पसारा पडला त्याच्या बॅगेचा, बुक्स वगैरे इकडे तिकडे पूर्ण अस्तव्यस्त झाले. झाला हा कोपरा पण आता साफ झाला आपला. आता मशीन जवळचं पूर्ण क्लिनिंग करायचे. बाबूची खेळणी मशीनवर, बाबूची खेळणी म्हणजे काय सांगायलाच नको. इकडे तिकडे सोफ्यावर, टी व्ही युनिटवर, टेबलवर, खुर्चीवर, माझ्या मशीनवर पण सगळीकडे खेळणी पसरलेली असतात त्याची.
हे माझे पण मशीनवरचे काही खडू वगैरे असतात ते, त्याच्यानंतर काही ते पिना वगैरे अशा गोष्टी, रीळ वगैरे ते सगळे पसरले होते मशीनवरती. मग सगळं व्यवस्थित डब्यामध्ये एका लावून घेतलं व्यवस्थित. तिथलं पण क्लिनिंग करून घेतलं. हा बघा, डब्यात सगळं आवरून ठेवलं. मशीन पुसून घेतली, सगळं आजूबाजूचा कचरा काढला. मशीनच्या खाली पण धूळ थोडी बसली होती, मग ती पण साफ करून घेतली व्यवस्थित. हे बघा, कचरा ते शिलाईचं वगैरे कटिंग होतं ना, मग ते थोडंफार कचरा पडलेला असतो, ते सगळं काढून घेतलं. आणि आपला मशीन एरिया पण झाला आहे क्लीन ऑलमोस्ट. सोफ्याच्या मागे पण कधी कधी बाबू कचरा वगैरे टाकून ठेवतो खाऊ खाल्ल्यानंतर, म्हणून मग तो सगळं काढून घेते, त्याचं पण क्लिनिंग करून घेते. हे बघा, मी काही वेळापूर्वी झाडू मारली होती आणि आता बघा पुन्हा किती केवढा कचरा निघाला, कोणत्या कोणत्या कोपऱ्यात घुसून राहिलेला बघा. 1-2 दिवसाआड आहे ना, पूर्ण सगळं इकडून तिकडून अख्खं सरकवून झाडू मारून घ्यावाच लागतो. आता हे रूमची अवस्था आहे, आता रूम सगळं आवरून घेते. बेडरूम हे आम्ही गावाला गेलो होतो, मग ते सगळे साड्या वगैरे घेऊन गेली होती ना तिकडे, मग ते सगळं बॅग आणून तशी टाकली होती, ती पण आवडली नव्हती. ती आता आवरून ठेवते, सगळे बॅगेतले कपडे काढून ठेवते, म्हणजे बॅग वरती ठेवून दिली स्टोरेजमध्ये. इस्त्री गेले ना, इस्त्री तर टाकले बघा, इस्त्री बाजूला करून ठेवा आपण. हा माझा स्टँड आहे आरीवर्कचा, आणि चिमटे वगैरे इथे पडलेत. बेडरूमची खालची झाडू वगैरे तर मारून झाले. आता बेडरूम साफ करून झाले. बेडरूमच्या वरचा जो पसारा आहे तो आवडायचा आहे. आता बेडच्या वरचा पसारा आवरायचा आहे. कपडे वगैरे, ब्लँकेट वगैरे हे बघा. सगळे कपाटात लावून घेते आता कपडे जे घड्या गेलेत ते. आता आपण बेड आवरून घेऊ. उशांची कवरं वगैरे व्यवस्थित घालून घेते. गादी सरकलेली बेडवरून. बेड रेडी झालाय आपला. आता आपण किचन आवरून घेऊ. एवढे मेसी किचन बघा केवढे मेसी झाले. आधी भांडी लावून घेते, मग भांडी घासायला घेते.
तुमचं पण किचन असंच असतं का सकाळी टिफिन वगैरे नाश्ता वगैरे बनवून झाल्यानंतर कमेंटमध्ये सांगा मला प्लीज. माझं किचन बघा किती मेसी असतं सकाळी, त्याच्यानंतर सगळं क्लिनिंग करते. त्यांना टिफिनवर भाजी दिलेली, अर्धी भाजी उरली होती ती काढून ठेवते व्यवस्थित. साय काढून ठेवते दुधावरची तूप बनवण्यासाठी. आम्ही बाहेरचं तूप खातच नाही अजिबात. आम्ही बाहेरचं कोणत्याही प्रकारचं तूप यूज करत नाही. आम्ही फक्त घरगुती तूप बनवतो आणि तेच यूज करतो. आम्ही दूध जे डेअरीचं दूध आणतो ना, ते म्हणजे 2 दिवसाआड आम्ही 1 लिटर दूध आणतो. मग त्याचं जे साय असते त्याच्यातून ती काढून आणि मग त्याचं तूप बनवून आणि तेच जास्त करून यूज करतो प्रत्येक गोष्टीत. फ्रीजमध्ये पण काय जुनं नव्हतं, सगळं काढून टाकलं. फ्रीज पण क्लिनिंग करून घेतलं. बाहेर भाज्या ठेवलेल्या होत्या, मी 2 दिवस नव्हती त्याच्यामध्ये खराब होऊन गेला, मग सगळं काढून टाकलं. बाहेरची पण भांडी सगळी लावून घेतली ट्रॉलीजमध्ये. मी हँड ग्लोव्ज घालते भांडी घासताना हातामध्ये, कारण की माझ्या हाताला ॲलर्जी आहे साबणाची वगैरे, म्हणून मी नेहमी हँड ग्लोव्ज घालत असते हातामध्ये आणि मग भांडी घासत असते. तुम्ही म्हणत असाल एकाच हातात का घालते, तर एका हातात यासाठी कारण की दोन्ही हातात घातल्यावर मला भांडी व्यवस्थित घासता येत नाही. म्हणून ज्या हाताला जास्त प्रॉब्लेम होतो ॲलर्जीचा त्याच हाताला मी हँड ग्लोव्ज घातले, दुसऱ्या हाताला नाही घातले. फायनली आपली आता भांडी बऱ्यापैकी घासून झालेत. लास्टचं भांडा भाका असायचं काम चालू आहे. आता बेसिंग आधी क्लीन करून घ्यावं लागेल. आता आधी हे बेसिंग आपलं क्लीन करून घेऊ, घासून घेऊ, असे घासणीने धुवून घेऊ.
कचरा टाकून घेऊ डस्टबिनमध्ये, जो निघाला होता ओला कचरा तो. आता आपण किचन क्लिनिंग करून घेऊ आधी, बेसिन धुवून झाल्यानंतर. आधी किचन घासून घेते. ते काळं वगैरे पडल्यात ना, थोडं काय काय ओतू गेलाय, चहा ओतू गेलाय, दूध ओतू गेलाय, असं काय काय ओतू गेलाय गॅसवरती. ते सगळं घासून घेते व्यवस्थित, मग पुसून काढते. ते काही काळं जास्त जे निघत नाही ना, मग ते सुरीने मी असं हे करून आणि काढते. रुद्राची काय गडबड चालू आहे तुम्हाला दिसत असेल, मध्ये मध्ये रुद्राची गडबड चालू आहे. फायनली आपला किचन ओटा क्लिनिंग झालेला आहे. फायनली आपलं सर्व क्लिनिंग किचन ओट्याचं झालेलं आहे. एका ओट्याचं झालं आहे, अजून दुसऱ्या ओट्याचं बाकी आहे. हो, हे बघा माझं किचन क्लीन केल्यानंतर किती छान दिसतंय. आता आपण कपडे सुकत टाकून घेऊया. आधी मशीनला कपडे झाले धुवून, कपडे सुकत टाकून घेते आधी. कालचे कपडे सगळे काढून घेते. आणि हा बघा आता रुद्र मला कशी मदत करेल बघा कपडे सुकत टाकायला. खूप गुणी आहे माझा बाळ, मला नेहमी मदत करत असते. हे बघा कपडे सगळे मी वरती स्टूलवर सगळं सुकत टाकते ना, मला खाली उतरायला नको पुन्हा पुन्हा, म्हणून माझ्या हातात देतोय. आता आपण किचनचं दुसऱ्या साईडचा ओटा क्लिनिंग करून घेऊया. खूप पसारा पडला तिथे.
आता म्हणत असाल तुम्ही मी एवढे प्लॅस्टिकचे डबे काढलेत, तर प्लॅस्टिकचे डबे खूप लागतात. टिफिनवर वगैरे काही द्यायचं असेल, मग कधी कधी ह्यांचे डबे ना रिटर्न नाही, त्यांचे मित्र घेतात आणि म्हणून ते प्लॅस्टिकचे डबे ठेवावे लागतात इमर्जन्सीला. त्याच्यानंतर कोणी आलं काही द्यायचं असेल तर ते लागतात, म्हणून मी ते प्लॅस्टिकचे डबे ठेवून देते साठवून, जेणेकरून कोणी आलं काही द्यायचं असेल टिफिनमध्ये तर ते त्याच्यात देऊ शकतात. मग ते कसं रिटर्न नाही मिळालं तरी काय प्रॉब्लेम नाही होत, कारण प्लॅस्टिकचे डबे असतात, आपल्याला काय त्याचा एवढा हे नसतो. स्टीलचे डबे नाही देता येत ना असं. हा मग माझा बजाजचा राईस कुकर आहे, तर तुम्हाला दिसतो इकडे. अशा प्रकारे माझं डेली रुटीन मी संपवते. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा.